मायाताईंना 2 मुलं आणि 1 मुलगी होती. दोन्ही मुलं अभ्यासात हुशार होती, पण त्यातल्या त्यात त्यांचा मोठा मुलगा खूपच हुशार असल्यामुळे त्यांनी खूप काबड कष्ट करून त्याला खूप चांगले शिकवले. त्यांचा मुलगा 10वीत असताना त्याला खूपच चांगले मार्क्स मिळाले. तो पहिलीपासूनच त्याला पहिला नंबर त्यांनी कधीही सोडला नाही. खूपच हुशार असल्यामुळे त्याच्या शाळेतील शिक्षकांनी त्याच्या आईशी संपर्क साधून त्यांना सांगितलं की तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी कधीही मागे पुढे पाहू नका, तो खूप हुशार आहे. म्हणून मायाताईंनी त्याला शिकवण्यासाठी खूप मेहनत केली आणि 12वीनंतर त्याला पुढच्या शिक्षणासाठी परदेशात पाठवले. परदेशात कॉम्प्युटर इंजिनियर करून तो इंजिनियर पोस्टवर चांगल्या ठिकाणी कामाला लागला. अभ्यासात कायमच हुशार असल्यामुळे तो त्याच्या कामांमध्येही हुशारच होता. त्यामुळे त्याला वरची पोस्ट मिळत गेली आणि एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मॅनेजर पोस्टवर तो काम करू लागला. त्याच कंपनीमधील मुलीबरोबर त्याचं लग्नही झालं आणि तो तिथेच स्थायिक झाला. मधून तो गावी यायचा, आईला भेटायचा आणि पुन्हा निघून जायचा. पैसे वगैरे आईला पाठवून द्यायचा. आई खूप खुश असायची आणि कौतुकाने सगळीकडे सांगायची की माझा मुलगा परदेशात खूप चांगल्या ठिकाणी कामाला आहे. मायाताईंना सगळेच प्रेमाने माई म्हणायचे. माईंचा छोटा मुलगा अभ्यासात फारसा हुशार नव्हता, म्हणून तो BCom करून एका बँकेत कामाला लागला. माईंचा छोटा मुलगा आकाशचं लग्न रेवती नावाच्या मुलीशी करण्यात आलं. रेवती खूप चांगली होती. माईंची खूप चांगली काळजी घ्यायची. माईंच्या मुलीचे लग्न झालं आणि ती तिच्या सासरी निघून गेली. माईंची दोन्ही मुलं तिच्याजवळ होती, त्यामुळे त्यांना त्यांच्या मोठ्या मुलाचीच खूप आठवण यायची. खूप मोठ्या मुलाला सगळे आवडीने दादा म्हणायचे. माईंचा मोठा मुलगा दादाजवळ 5-6 वर्षे झाली तरी भारतात परत आला नव्हता. माईंना त्याची खूप आठवण यायची. फोनवरही कधीकधी बोलणं व्हायचं. माईंनाही त्याची खूप आठवण यायची. माई थकल्या होत्या. माईंचा छोटा मुलगा आणि त्यांची सून माईची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेत होते, तरी माईंचा जीव दादामध्ये अडकला होता. एके दिवशी माईंच्या छोट्या मुलाने दादाला फोन लावला आणि सांगितले की आई तुझी खूप आठवण करते, एकदा तरी येऊन भेटून जा. पण दादाने सांगितले की मला वेळ नाही मिळत रे, खूप मीटिंग आणि काम असतं, तू तिकडे ॲडजस्ट करून घे, मी तुला पैसे पाठवून देतो. पण त्याचा छोटा भाऊ म्हणायचा, अरे दादा पैसे नको, आईला तू भेटायला यायला पैशांची गरज नाही आहे, आईला तुझी गरज आहे. पण दादा म्हणायचा, अरे मी पण काय करू, मलाही कामामुळे यायला मिळत नाही, मी बघतो पुढच्या महिन्यात येण्याचा प्रयत्न करतो. 1 महिना उलटून गेला, पण माईंना भेटण्यासाठी त्यांचा दादा आलाच नाही. आईंचा शेवटी नाईलाज झाला. त्या दादाची आठवण करून झुरत असायच्या. सगळं काही चांगलं होतं, फक्त एका दादाने एकदा भेटून जावं अशी त्यांची इच्छा होती. आईचं वय खूप झालं होतं आणि अशातच एके दिवशी पहाटे माईंना थाप लागली. त्यांचा श्वास घेण्याचा त्रास झाला. एवढ्या पहाटे दवाखाने बंद, काय करावे. मॉर्निंग वॉकला निघालेल्या स्नेहा डॉक्टरांनी तपासले. दवाखाना उघडल्यावर ताबडतोब ॲडमिट करावयास सांगितले. माईंच्या सुनेने रेवतीने कसंबसं बळजबरीने त्यांना चहा बिस्किटे खायला घातली. ते शेवटचे होते असं त्यावेळी तिच्या कल्पनेतही नसणार. सकाळी दवाखाना उघडल्याबरोबर माईंना दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी त्यांना ॲडमिट करून घेतलं. लगबगीनं तपासलं. सगळ्या तपासण्या झाल्या आणि डॉक्टरांनी माईंची शेवटची स्टेज आहे असं घोषित केलं. रेवतीने डॉक्टरांशीच वाद घातला. काहीही बडबडू नका म्हणाली. नाडी तपासली तर ठोके खूप कमी, BP कमी, 80-52. तो तर नंतर कमीच कमी होत गेला. आधीच त्यांना लो BPचा त्रास. डॉक्टर म्हणाले की किडनी फेल आहे, रक्त चढवावं लागेल, प्लाझ्मा पण द्यावा लागेल. धावाधाव सुरू झाली होती. नाईलाज त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता, म्हणून व्हेंटिलेटर लावले. कोण जाणे त्यावेळी रेवतीला व्हेंटिलेटर जणू देवच भासला. तिच्या मते व्हेंटिलेटरवर ठेवलं म्हणजे माई नक्कीच वाचणार. आशा सोडली नव्हती. गेल्या 2-3 वर्षात माईंच्या पोटात पाणी होत होते. त्यांच्या मुलीने व डॉक्टर जावयाने मोठ्या दवाखान्यात नेऊन खूप वेळा उपचार केले, पण वय साथ देत नव्हते. त्यात आप्पा गेल्यापासून त्या शरीराबरोबर मनानेही खचल्या होत्या. गेली 12-15 वर्षे त्यांनी सोरायसिससारखं आजार दुखणं झालं होतं. त्यात संधिवाताचा त्रास. हालता चालता नीट येत नव्हतं. आयुष्यभराच्या काबड्या कष्टाचा आवाज आता चालता चालता हाडांतून येत होता. तितक्यात डॉक्टरांनी नातेवाईकांना बोलावून घ्या असं सांगितले. माईंच्या धाकट्या लेकाने काय खाल्ली त्याला रडू आवरेना.
काय करावं सुचेना, पण करावं तर लागणार होतं. माईंच्या मुलीला कळवलं तर मुलगी व जावई लगेचच निघाले. खरंच मुलीची माया जगावेगळी असते. 2-2.5 तासात दोघेही हजर. माई नेहमी म्हणायच्या की डॉक्टर भुंग्यासारखी गाडी चालवतात. डॉक्टरांनी येऊन रिपोर्ट पाहिले. त्यांना कळून चुकले की आता माई काही वाचणार नाहीत. पण माईंचा जीव कुठेतरी दुसरीकडेच अडकला होता. त्यांच्या दादामध्ये. दादा त्यांचा मोठा मुलगा. तो वयाच्या 13व्या वर्षी शिक्षणासाठी घराबाहेर गावाबाहेर पडला होता. तो पुन्हा कधीच घरचा झाला नाही. खरं तर शिक्षणासाठी गेलेली मुलं क्वचितच खेड्यात माघारी येतात किंवा बहुधा पाहुणा म्हणूनच घरी येतात. माईंचा मुलगाही गेला. तो परगावचाच झाला. त्याने शिक्षण, नोकरी, लग्न, मुले सगळं काही शहरातच झालं. माई पूर्वी कधी 1-2 वर्षातून त्याच्याकडे जायच्या. नंतर तेही बंद झालं. शहरी संस्कृती बरोबर गावची संस्कृतीचं पटत नाही हे त्यांना कळून चुकले. माईंचे आप्पा त्यांच्या भावा बहिणीच्या जबाबदारीचे ओझे पेलताच गेले. त्यामुळे स्वतःच्या संसाराकडे व मुलांकडे त्यांचे दुर्लक्ष झाले आणि माईंच्या मनात कायमचा खेद राहिला की त्यांचा मुलगा त्यांच्यापासून कायमचा दूर गेला. ते नेहमी त्यांच्या मैत्रिणींबरोबर बोलत असत की माझ्या एका तावडीत येऊ दे ग, मला त्याच्याशी मन भरून गप्पा मारायच्या आहेत. जो गेला तो गेलाच, एकदा माझ्या तावडीतून सापडू दे. नेहमी आला की लगेच निघून जातो, राहतच नाही. असे म्हणत 40 वर्षे निघून गेली आणि माईंना त्यांच्या मनातले काही बोलता आलेच नाही. त्या आयुष्यभर झुरत राहिल्या. नंतर त्रागा करू लागल्या की आता मला त्याचे तोंड देखील पाहायचे नाही. माझ्यासाठी त्याच्याकडे वेळ नाही. त्याला म्हणावं की मी मेल्यानंतर येऊ नकोस, मला अग्नी पण देऊ नकोस. 1-2दा तर दादांना फोनवर बोलतानाही अशाच रागावल्या. माणसांचं काय असतं हे कधी कळतच नाही. जे हाती नसतं त्याचा हव्यास असतो. बरे असो. अशा माईंच्या साहेब झालेल्या मोठ्या मुलाला रेवतीने फोन केला व म्हणाली, दादा, माईंची तब्येत खूप गंभीर आहे. त्यांना दवाखान्यात ॲडमिट केलं आहे. डॉक्टरांनी नातेवाईकांना बोलावून घ्यायला सांगितलं आहे. पण दादांनी नेहमीसारखी यावेळीही येण्यासाठी अनिष्ठा दाखवली. मला वेळ नाही, खूप अर्जंट कामे करायची बाकी आहेत. उद्या आले तर नाही का चालणार? रेवती म्हणाली की दादा, डॉक्टरांनी लास्ट स्टेज सांगितली आहे. मी माझे सांगायचे काम केले, तुम्ही काय ते ठरवा. असे म्हणत रेवतीने फोन ठेवला. मी विचार केला की सोशल मीडियाने माणसांना जोडलं की तोडलं. पूर्वी लग्नपत्रिका महिना आधी लोक पाठवत असत. नातेवाईक कार्यक्रमास हजर होते. पण मृत्यू पावलेल्यांच्या बातमीचे पत्र सर्व विधी उरकले तरीही मिळत नसे. पण आता तसं नाही तर काय. माईंच्या दादांना कळवण्याचे कर्तव्य रेवतीने केले. आता वेळ दादांची होती कर्तव्य पार पाडण्याची. त्या दिवशी संध्याकाळ झाली होती तरी माईंची तब्येत काही स्थिर होत नव्हती. रेवती व विभाताई दिवसभर माईंजवळच होत्या. दिवसभरात माईंनी अनेक वेळा दादाबद्दल विचारलं. सकाळी बोलत होत्या तोपर्यंत बोलल्या, नंतर इशाऱ्याने विचारू लागल्या. त्या दोघी काय बोलणार? त्यांच्याकडे त्यांच्या प्रश्नाचे उत्तरच नव्हते. त्यांना या क्षणीही त्यांच्या दादाशी बोलायचे होते. मनातलं साठवलेलं सगळं बोलायचं होतं. राग, प्रेम व झुरणारा झरा वाहू द्यायचा होता. पण हळूहळू त्यांची स्थिती खालावून गेली. शरीरातील एक अंग कायम करेनासा झाला. संध्याकाळी ब्लड प्रेशर अगदी लो झालं. आता त्यांना खानाखुणा करणं पण येत नव्हतं. वाचेने साथ सोडली होती. त्राण नव्हता. तोंडावर लावलेले व्हेंटिलेटर काढ म्हणून त्यांनी रेवतीला वारंवार सांगितलं, पण तिच्या हातात काही नव्हतं. त्यांना रक्ताच्या बाटल्या व प्लाझ्मा देऊन काही उपयोग झाला नव्हता. देवाची प्रार्थना करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. आणि संध्याकाळी माईंना दादा आल्या माईंची चौकशी केली व ICUमध्ये भेटायला गेला. माईंना हाक मारली. आम्ही सगळे खुश होतो की माईंना आनंद होईल. पण हे काय? माईंनी चक्क मानच फिरवली. दादांचा चेहराही पाहिला नाही. आम्हा सगळ्यांना आश्चर्य वाटले की हीच ती माई आहे का जी आयुष्यभर दादाशी पोटभर बोलायचं म्हणत होती. आज काय झालं? दादांची 3-4 वेळा हाक मारली पण माईंनी फिरवलेली मान पुन्हा वळवलीच नाही. आज काय झालंय माईंना? कारण वेगळंच होतं. त्यावेळी माईंकडे वेळ होता पण दादाकडे नव्हता. आज माई मरणाच्या दारात आहे आणि दादा दवाखान्याच्या दारात. आज दादाकडे वेळ आहे पण माईंकडे नाही.
मी समजून शकले की माईंना वाटले असेल की अंतिम क्षणी भेटायला आला आहे, जेव्हा बोलणं अशक्य होतं. आता त्या बोलण्याच्या स्थितीत नव्हत्या. पहाटे पहाटे माई गेल्या. त्यांचे अंत्यसंस्कार झाले. अग्नी देताना वर्षावर्षीचा दादाचा उमाळा दाटून आला. दादाने हंबरडा फोडला. माई, माई, तू माझ्याकडे एक वेळ पाहिलं नाहीस. एक वेळ, फक्त एक वेळ. पण त्यांना कुठे माहीत होतं की माईंची ती वेळ आता टळून गेली होती. मित्रमैत्रिणींनो, काही मुलं त्यांचं शिक्षण, करिअर आणि लग्न झाल्यावर परदेशात जाऊन स्थायिक होतात आणि आपल्या आईवडिलांना पूर्णपणे विसरून जातात. परंतु घरट्याकडून बाहेर पडणाऱ्या पिल्ल्याची आई आतुरतेने वाट पाहत असते हे त्याला माहीतच नसतं. म्हणून वेळ निघून जाण्याआधीच आईवडिलांना भेटत जा. आजची कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा.